हॅलो, नमस्कार. तर कसे आहात सगळे? हा आहे सॅटर्डेचा ब्लॉग. सॅटर्डेला सकाळी सकाळी मिलीचे पप्पा घृष्णेश्वरला गेले. ते संभाजीनगरजवळ आहे आणि त्याच्यानंतर मी आणि मिलीच होतो घरी. मग त्याच्यामुळे नाश्ता आणि जेवण आम्ही आप्पेच खाल्ले. मग संध्याकाळी तिला गार्डनमध्ये घेऊन गेले. खूप रात्र होऊन गेली तेव्हा आम्ही आलो परत. लेट झाला होता. मग आज तिचे भिजवलेले बदाम तिने खाल्ले नाही, त्याच्यामुळे ते काजू आणि अंजीर तिला खायला दिले आल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही दोघंच होतो म्हणून मग वरण भातच बनवायचं ठरवलं. वरण भात आणि बटाट्याची भाजी बनवली मी. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी मी डाळ शिजवून घेतली. मुगाचं वरण बनवलं मी इकडे. डाळ शिजवल्यानंतर मग इकडे फोडणी दिली. त्याच्यासाठी हिरवी मिरची, हिंग, कढीपत्ता, मोहरी आणि लसूण जिऱ्याची पेस्ट, त्याच्यानंतर टोमॅटो टाकले त्याच्यात. टोमॅटो चांगले शिजले की मग मीठ आणि हळद टाकून मग ती डाळ टाकली त्याच्यामध्ये. तर घरात कोणी नसल्यामुळे मिली किचन ओट्यावर बसून माझ्याशी गप्पा मारत होती. नंतर डाळीला उकळी आली की त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. इकडे मग त्याच्यानंतर बटाट्याची भाजी बनवली. त्याच्यासाठी पण मोहरी, लसूण जिऱ्याची पेस्ट टाकली, कढीपत्ता आणि लसूणसुद्धा कापून टाकले. त्याच्यानंतर एक कांदा कापून टाकला आणि बटाटे धुवून कापून घेतलेले होते मी, ते टाकले. त्याच्यानंतर मग मीठ टाकून ते थोड्या वेळासाठी म्हणजे 3-4 मिनिटांसाठीचे ते झाकून ठेवलं. मग ते थोडेसे शिजायला आले की त्याच्यामध्ये हळद, मीठ, चटणी आणि थोडंसंच मसाला टाकला, गरम मसाला, आणि परत ते झाकून दिलं 2-3 मिनिटांसाठी शिजण्यासाठी. आता भातासाठी थोडंसं पाणी घेतलं कुकरमध्ये, म्हणजे जितकं तांदूळ घेतलं त्याच्या डबल पाणी घेतलं कुकरमध्ये. त्याच्यानंतर तांदूळ धुवून टाकले आणि 1 चम्मच तूप टाकलं आणि झाकून दिलं ते कुकर. इकडे बटाटे दुसऱ्या गॅसवर ठेवले होते साईडला, ते पण चेक केले तर ते झाले होते. त्याच्यानंतर प्लेटमध्ये सर्व केलं. मग जेवण वगैरे लवकरच झालं होतं माझं आणि मिली, आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळे सगळं लवकरच आवरलं. तर मग म्हटलं ट्रॉली वगैरे पुसून घेऊ, क्लिनिंग करून घेऊ. तर मिलीचं पण मध्ये चालू होतं की मी पण पुसते. आणि त्याच्यानंतर मग तिने सगळं पाणी करून टाकलं होतं घरात. कॉलिन संपलं होतं त्याच्यामुळे घासणीनेच घासलं मी, क्लीन केलं सगळं. फ्रीज आणि ही बारीक घासणी असल्यामुळे मग त्याचे स्क्रॅचेस वगैरे पडत नाही. आणि घृष्णेश्वरला जाऊन आल्यानंतर संध्याकाळी ते शनी शिंगणापूरला पण गेले होते. तिथेही त्यांना आरती सापडली. त्याच्यानंतर त्यांना यायला 11 वाजले होते घरी. तर असा होता आमचा दिवस. तो कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.